तुमचा आमदार कोण आहे? महेश सावंतचा संबंध काय? महेश सावंत तसं संबंध काय तो महेश सावंत? तिकडे आमदारात चालले कोळंबकर, हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, तिकडे मराठी लोकांना त्रास द्यायचा. स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हप्ते येतात म्हणतो महेश सावंत गप्प आहे, आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? आणि तसं तुम्ही ऐकता कशाला? तो हायकोर्ट लोकांची सेवा करा. मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला तर मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा, कशासाठी? साधी सांगा, सांग कोणाला त्रास होतोय? काय काय प्रॉब्लेम काय? कोण आहे तिकडे? राऊत, रोकडे, शिंदे, कोकडे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे म्हणजे बरोबर आहे ना? राजकीय नाही, आमच्या पक्षाचं आहे, नाही पक्षाचं काही नाही आहे. विचार ह्यांनी त्रास देण्यासारखं काही नाही आहे. त्या बोर्डच्या आतमध्ये मग त्या महेश सावंतला काय त्रास? पहिला तर त्याचा वॉर्ड नाही आहे. तू हप्ते घेण्यासाठी काय काय करशील आणि कशासाठी? कधी हप्ते आले? अरे लोकांनी काम करायला निवडून दिलं, लोकांची कामं कर. गटर आहे, मीटर आहे, वॉटर आहे, लोकांच्या घरात आहे, हे काय करतोय तो? म्हणजे हा साध्या बोर्डचा त्रास करायला कशासाठी? आणि तू तक्रार येतो कोळंबकर साहेबांचा वॉर्ड आहे, ते इकडे आमदार आहे, तुझा संबंध काय? ते इकडे येऊन दमदाटी करायचा, ह्याला हात लावायचा नाही. त्याला सांगायचं पहिलं दादर स्टेशनच्या बाहेर ना हप्ते घेतो ना तो, ते पहिलं सगळं बंद कर. तिकडे स्टेशनच्या बाहेर सगळे बसलेले आहेत, ते कोण कोण आहे ते बंद करा. सगळे मुसलमान आहेत, मुसलमानांच्या मतावरती तो आलाय तिकडच्या कापड बाजारच्या, आणि इकडे मराठ्यांना त्रास देतो. कशासाठी? तुम्ही ऍक्शन घेतली, सगळा रस्ता मी बंद करून टाकेल. बघा कसं आहे, बघा कोणाला त्रास होत नाही रस्त्याच्या मध्ये, फक्त घ्या ऍक्शन. चला, कोणाला रस्त्याच्या मध्ये त्रास होत असेल, त्रास काय आहे त्याला का बघवत नाहीये? काय त्रास आहे? काय सगळे मराठी आणि त्यांना त्रास देतात. कापड बाजाराच्या बाहेर काय चालतं? शॉर्मावाले बसले, कबाबवाले बसले,